मित्रांनो, पुण्यात काही देवींची मुख्य मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे सांगायची झाल्यास सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिर, आप्पाळवळण चौक येथील तांबडी जोगेश्वरी, भवानी पेठ येथील भवानी माता, तळजाई टेकडीवरील तळजाई मंदिर व सेनापती बापट रोडवरील चतुःशृंगी मंदिर. चतुःशृंगी मंदिर हे सेनापती बापट रोडवरील टेकडीवर आहे. हे पेशव्यांच्या काळात बांधले गेले असे म्हणतात. हे ठिकाण स्वारगेटपासून 7 किलोमीटर तर पुणे स्टेशनपासून 4 ते 5 किलोमीटर आहे. येथे आल्यावर पे ऑफ पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच मंदिर परिसरात कॅन्टीनचीही सोय आहे. हे मंदिर सकाळी 6:30ला उघडते. गाडी पार्क करून मंदिराकडे निघाल्यास डाव्या बाजूला देवीच्या पूजेसाठी लागणाऱ्या हार, फुले, साडी यांचे स्टॉल आहेत. काही पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला गणेश मंदिर आहे. गणेश मंदिरामध्ये सुवर्ण सिंहासनावर बसलेली उजवीकडे वळलेल्या सोंडेची अशी गणेशाची मूर्ती आहे. मूर्ती केशरी गेरू रंगाची असून गणेशांचा चेहरा लांबट आणि शांत प्रसन्न भावाचा दिसतो. सोंड उजव्या बाजूला वळलेली असल्यामुळे हे रूप दक्षिणामुखी गणेश म्हणून मानले जाते, जे अधिक शक्तिशाली व कठोर पूजेचे प्रतीक आहे. सध्या देवीच्या मंदिराचे बांधकाम चालू आहे. यामुळे याआधी मंदिराच्या परिसरातील छोट्या छोट्या मंदिरातील मूर्ती देवीच्या मुख्य मंदिराच्या खाली असलेल्या जागेत त्यांची स्थापना केलेली दिसेल. पुण्यातील हे देवीचे जागृत देवस्थान असून सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळी दिव्यांचा उजेड आणि अगरबत्तीचा सुगंध यामुळे मंदिरातील जागा अधिक आध्यात्मिक आणि आकर्षक दिसते. नवरात्रीमध्ये येथे खूप गर्दी असते. चतुःशृंगी देवी स्वयंभू असून ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणूनही ओळखली जाते. या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर या भागात दुर्लभशेठ नावाचा प्रसिद्ध सावकार होते. ते वणी येथील सप्तशृंगी मातेचे मोठे भक्त होते. ते सप्तशृंगी येथे देवीच्या दर्शनासाठी दरवेळी जात असे, पण वृद्धापकाळामुळे त्यांना देवीच्या दर्शनाला जाण्याचे शक्य होईना. तेव्हा त्यांनी वणीला जाऊन सप्तशृंगी देवीला विनवणी केली की, हे देवी, आतापर्यंत मी तुझ्या पायाशी आलो आहे, पण वृद्धापकाळामुळे मला आता येणे शक्य नाही. व ते पुण्याला निघून आले. त्या दिवशी रात्री देवीने दुर्लभशेठ यांना दृष्टांत दिला की, तू घाबरू नको, तुला आता सप्तशृंगी येथे येण्याची गरज नाही, मी तुझ्यासाठी पुण्यात येते. तेव्हा जवळच असलेल्या वायव्य दिशेला डोंगरावर सांकेतिक स्थळी मी वास्तव करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे दुर्लभशेठ यांनी सकाळी उठून आत्ताच्या चतुःशृंगी येथील टेकडीवर येऊन त्यांनी उत्खनन करत असताना देवीचे स्वयंभू स्थान आढळले व येथे चतुःशृंगी देवीचे मंदिर उभे राहिले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या जागेला चतुःशृंगी हे नाव का पडले? तर ज्याप्रमाणे वणी येथील सप्तशृंगी देवीचे मंदिर हे 7 टेकड्यांच्या मध्ये वसलेले आहे, 7 म्हणजे तसेच चतुःशृंगी मंदिर हे 4 टेकड्यांच्या मध्ये वसलेले आहे, म्हणून या ठिकाणाला चतुःशृंगी हे नाव पडले आहे. या मंदिरामध्ये आल्यास मंगलधून, घंटानाद यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिभाव आणि प्रसन्नता जाणवते. एक वेळ तुम्हाला वणी येथील सप्तशृंगी मंदिराला जाणे नाही झाले तरी तुम्ही या चतुःशृंगी मंदिराला अवश्य भेट देऊ शकता. तुम्हाला अजून काही या ठिकाणाबद्दल माहिती असल्यास कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि एक क्षण स्वतःसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.